गुज आपल्याशी साधते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11 व प्रभाग क्रमांक 12 येथील लातूरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समवेत स्नेहभेट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते आपले लाडके खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूरचे माजी महापौर ॲडव्होकेट दीपक सूळ, लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनेक मान्यवर, साऱ्यांचीच मला नावं घेता येतील पण वेळ खूप झालाय, तुम्ही दूरवरून आलेले आहात आणि म्हणून थोडक्यात आपल्याशी सुसंवाद मी साधण्याचा प्रयत्न करणार आहे. सारे सन्माननीय माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, माझ्या काही सहकार्यांनी आपल्या पुढे आपलं मनोगत व्यक्त केलं आणि थोडक्यात त्यांनी आजच्या औचित्याच्या संदर्भाने आपले विचार आपल्या पुढे मांडले. 2019 साली तुम्ही मला निवडून दिलं. लोकप्रतिनिधीचा महाराष्ट्र विधानसभेचा कालावधी 5 वर्षाचा असतो. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. आणि 2024 साली या निवडणुकीचं मतदान आपल्याला करायचं आणि पुन्हा आपल्याला आपला उमेदवार, आपला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा. दीपक सूळ यांनी आपल्याला सांगितलं की मतदार आणि उमेदवार म्हणून इथं आपण उपस्थित झालेले नाही आहोत. आपण एक कुटुंब म्हणून इथं उपस्थित झालेले आहोत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुटुंब, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या कुटुंबातले आपण सारे सदस्य एका विचारानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. आणि या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे की आपली महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्र अडचणीत आहे, मराठवाडा अडचणीत आहे, लातूर अडचणीत आहे.
ही व्यवस्था बदलल्याशिवाय ही अडचण दूर होणार नाही. आणि व्यवस्था बदलायची असेल तर सरकार बदलावं लागेल. आणि हे सरकार बदलण्यासाठी आपण या ठिकाणी विचार विनिमय करण्यासाठी एकत्रित आलेले आहोत. ही लोकशाही आहे, लोकशाहीचा उत्सव आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. या मतदानाचा अधिकार आपल्याला बजावायचा आहे. या महाराष्ट्राच्या पाठीशी महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे. या महाराष्ट्राची सूत्र महाराष्ट्राकडे असली पाहिजे. या महाराष्ट्राची सूत्र आज गुजरातकडे आहेत. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला ते पक्क ठाऊक आहे. या लातूरचा विकास काँग्रेसने केला. भारतीय जनता पक्ष आम्हाला असं विचारते की काँग्रेसने काय केलं. आता मी काय काय उदाहरणं देऊ तुम्हाला. आपण सगळे शेतकरी आहोत. लातूरात आपण राहतो, पण गावाकडे आपलं शेत आहे, आपलं घर आहे. क्वचितच असा इथे एखादा कोणी असेल की ज्याचं गावाकडं घर नाही आणि शेत नाही. आपल्या गावाकडं आपल्या शेतामध्ये आपली शिवार फुलवण्याचं काम कोणी केलं? काँग्रेस. आज आपलं कुटुंब, आपलं मूळ जे आपल्या पायावर उभं आहे, त्याला आपल्या पायावर उभं करण्याचं काम कोणी केलं तर ते काँग्रेसने केलं. आज शेतकऱ्याला ताट मानेला जगण्याचं जी शक्ती दिली ती काँग्रेसने दिली. लातूर काय होतं? या अशा संवादामध्ये सांगितलं की ज्या लातूरमध्ये बस स्टेशन नव्हतं, 70-80च्या दशकामध्ये बस स्टेशनसाठी आंदोलन करावं लागलं. ज्या लातूरमध्ये बस स्टेशन नव्हतं त्या लातूरमध्ये रेल्वे स्टेशन आणलं, एअरपोर्ट आणलं. काँग्रेसने केलं. आज लातूरच्या रेल्वे स्टेशनवरनं 2 डझनभर गाड्या सुटतात. एका गाडीसाठी आपण वाट पाहतो. आपल्याला आठवते ती झुकझुक गाडी. म्हणजे 1902-3 साली ब्रिटिशांनी सुरू केलेली ती रेल्वे, त्याच रेल्वेनं आपला प्रवास होत होता. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी रोजगार हमी योजनेतून त्या रेल्वेचे रूळ विकसित केले. केंद्र सरकार राज्य सरकारची मदत घेऊन रेल्वे स्टेशन उभं केलं. आणि मी अनेकदा सांगितलं या लातूरला रेल्वे दाखवली फक्त 2 लोकांनी, एक इंग्रजांनी आणि दुसरी आदरणीय विलासराव देशमुख साहेब. आणि याच भागातून जात होते ना ते रेल्वेचे रूळ. हो, याच भागामध्ये. तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती. आणि ते रूळ काढले, तिथे रस्ता आला आणि अगदी 5-10 रुपये फुटानं कदाचित प्लॉट घेतले असतील त्या काळामध्ये. 5,000 रुपये त्या काळामध्ये त्या भागामध्ये.
2-4 रुपये 2 रुपये 4 रुपये आता आहे तिथं खरेदी विक्री करणारे आमचे यांनी कोणी त्या काळामध्ये 2 रुपये 5 रुपये आज काय भाव चाललाय 15,000 माऊलीला विचार माऊली काय भाव कमी करतच नाही ही जी पत ही सुबत्ता कुणामुळे आली आम्ही जर तुमच्याशी इमान राखला नसता तर हे घडलं असतं का आम्ही तुमच्याशी इमान राखला आज नाही गेली 5 दशकास 50 वर्ष पूर्ण होत आहेत भारतीय जनता पक्ष विचारते आम्ही काय करतो आम्ही जे करतो आता त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहे प्रामाणिकपणा असला पाहिजे आज ही सुबत्ता जी आपल्या दारापर्यंत आली दिल्ली मुंबईहून जो हा पैसा आम्ही खेचून आणला योजना खेचून आणल्या या योजना प्रामाणिकपणे राबवल्या म्हणून या परिसरामध्ये दर गगनाला जाऊन भिडले आणि माझा जो नागरिक हजारपती होता तो लखपती झाला जो लखपती होता तो करोडपती झाला आणि जो करोडपती झाला तो अब्जपती झाला आम्हाला अभिमान आहे तुमच्यापैकी प्रत्येकावर कारण या लातूरला घडवण्यामध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाचा हात आहे याचं श्रेय आपल्यापैकी प्रत्येकाचं आहे या लातूरला आपल्याला आणखी खूप पुढे घेऊन जायचंय गेली 10 वर्ष आपल्याकडे सत्ता नाही आहे भारतीय जनता पक्षाकडे सत्ता आहे 10 वर्षापैकी 7.5 वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती 2.5 वर्ष फक्त महाविकास आघाडीकडे होती आणि त्याही 2.5 वर्षामध्ये कोरोना विरुद्ध लढण्यामध्ये तो काळ गेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोरोनामध्ये तुमच्यावर अडचणी आल्या दुर्दैवाने आम्ही काही नागरिक गमावले लाखो लोकांना औषध उपचार वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं याची नोंद उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय इथे झाली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन युनायटेड नेशन्स या ठिकाणी झाली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं देशाला कोरोनाच्या संदर्भामध्ये जे काम महाराष्ट्राने केलं ते जाऊन पहा कारण तुमची सेवा करण्यामध्ये प्रामाणिकपणा होता आम्ही तुमची सेवा करत होतो आणि भारतीय जनता पक्ष काय करत होतं षडयंत्र रचत होतं महाविकास आघाडी सरकार पाडण्यास कोरोनावर मात केली आणि काही दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खोपासण्याचं काम याच महायुतीतल्या पक्षांनी केलं आणि यांना धडा शिकवण्याची वेळ आता आलेली भारतीय जनता पक्ष वेळ कशामध्ये घालवत होता वैद्यकीय सेवा तुम्हाला मिळावी यामध्ये त्यांचा विचार नव्हता तुम्हाला औषधं मिळावी याकडे त्यांचं लक्ष नव्हतं तुम्हाला रुग्णालयामध्ये बेड मिळावी याकडे त्यांनी कधी आम्हाला सूचना केल्या नाहीत सगळं चालू असताना षडयंत्र रचत होते आणि षडयंत्र रचून मिळवलेली खुर्ची ही कायम गळमळीत असते और या गळमळीत असलेल्या खुर्चीला आता तुम्हाला धक्का द्यायचा आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन करा भारतीय जनता पक्षाचे नेते
याच्या चेहऱ्यावर मत पडतात असं हे सांगतात. आमचा चेहरा हा आहे, आमचा चेहरा तो आहे. महाविकास आघाडीच्या आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये वेश बदलून रात्री हे हिंडत होते. वेश बदलून भेटीगाठी करत होते. कधी या महाराष्ट्रामध्ये घडलं नाही. रडीचा डाव. यांना आपण धडा शिकवला पाहिजे. आज उद्योग गुजरातला चालले, हे आपण सहन करणार आहोत. आज बेकारी वाढत चाललेली आहे, हे आपण सहन करणार आहोत. मराठवाडा कोच फॅक्टरी 3दा उद्घाटन झाले, कोच काही बाहेर आलेली नाही. आम्ही डॉक्टर शिवाजी काळगे यांना विनंती केली की आपण माहिती घ्या की ही कोच कधी बाहेर येणार आहे. ते दिल्लीला गेले, भेटले, चर्चा केली, इथं कोच फॅक्टरीला भेट दिली, माहिती घेतली. आणि आता खासदारांची अशी माहिती आहे जी अधिकृत आहे की इथून 2 वर्ष लागतील. 2024, 25, 26 म्हणजे 27 साली ती कोच बाहेर येईल. 2027. भूलथापा, थोडे आश्वासन. काय सांगितलं आपल्याला? 50,000 नोकऱ्या मिळणार. 50,000. भारतीय जनता पक्षाला माझा हा सवाल आहे की कोच फॅक्टरीमध्ये ज्या 50,000 लोकांना तुम्ही नोकऱ्या दिल्या त्याची यादी द्या. आणि असं सांगितलं आम्ही राजकीय संन्यास घेऊ आम्ही जर 50,000 नोकऱ्या नाही दिल्या. म्हणजे लातूरकरांना फक्त भूल थापा द्यायच्या, फसवायचं. 10 वर्षामध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली एकही पूर्ण केलेलं नाही. महारोजगार मेळावा घेतला काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या अगोदर. हजारो तरुणांना बोलवलं तिथं नोंदणी करायला. भारतीय जनता पक्षाला माझा हा प्रश्न आहे की त्या महारोजगार मेळाव्यामध्ये किती आमच्या लातूरच्या सुशिक्षित बेकारांना तुम्ही काम दिलं याची यादी द्या. फसवा फसवी, बनवा बनवी. एवढंच त्या माहितीला येतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि पुढारी कर्तृत्वानं ओळखले जायचे. यशवंतराव चव्हाण कर्तृत्वानं आपण त्याला ओळखतो. वसंतराव नाईक कर्तृत्वानं आपण त्याला ओळखतो. वसंतदादा पाटील यांना आपण कर्तृत्वानं ओळखतो. रणतुले यांना आपण कर्तृत्वानं ओळखतो. शंकरराव चव्हाण यांना आपण कर्तृत्वानं ओळखतो. शरद पवार यांना आपण कर्तृत्वानं ओळखतो. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना आपण कर्तृत्वानं ओळखतो. अलीकडं पुढाऱ्याला कर्तृत्वानं ओळखलं जात नाही. काय चलन आलंय आता महाराष्ट्रामध्ये? पुढाऱ्याला आता टक्क्यानं ओळखलं जातं. टक्क्याचा आकडा 10 असेल तर हा, टक्क्याचा आकडा 15 असेल तर तो. हे चाललंय महाराष्ट्रामध्ये. न्याय निवडला नाही. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा मला काल परवा एक नागरिक भेटले. ते म्हणाले मी तक्रार घेऊन गेलो म्हणे पोलीस स्टेशन. अर्ज फिर्याद. ते म्हणाले पोलीस अधिकाऱ्यानं माझ्यावरच गुन्हा नोंदवला. हे पोलीस स्टेशन. बघा सरकार काय. सरकारचं लक्ष
लक्ष प्रशासनावर नाही, कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आलेला आहे. आणि तुम्हाला जर तक्रार नोंदवायची असेल तर पोलीस अधिकाऱ्याला भेटू नका, दलालाची भेट झाली पाहिजे. दलालाची, दलाल निश्चित करणार तुमची फिर्याद नोंदवायची की नाही. हे चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि लातूरमध्ये, आणि हे आपल्याला संपुष्टात आणायचं. सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे. कुठल्याही कचेरीमध्ये सरकारच्या सामान्य माणसाला काही दिल्या घेतल्याशिवाय न्याय मिळत नाही, अशी सर्रास चर्चा. त्याही आता कचेऱ्यांमध्ये आपल्याला फलक लावावा लागेल. सामान्य माणसाला कोणी कुठे त्रास दिला तर संपर्क करा अमित विलासराव देशमुख यांना या नंबरवर. हे करणारच आपण, या जाहीरनाम्याचा भाग आहे. डॉक्टर भराटे म्हणतात आवश्यक आहे. डॉक्टर भराटे जेव्हा आवश्यक आहे असं म्हणतात तेव्हा ते अत्यावश्यक आहे असं. सरकारचं काम काय? सरकारचं काम प्रामाणिकपणे, पारदर्शकतेपणे सेवा पुरवणं. प्रत्येक गोष्टीचे दर वाढत चालले, महागाई वाढत चालली. म्हणजे महिला इथं आहेत, आपला किराणा मागच्या काळामध्ये फार कमी पैशामध्ये भरावा लागत होता आपल्याला, पण आता किराणा भरायला सुद्धा आपल्याला अधिक पैसे लागतात. लाडकी बहीण, लाडकी बहिणीमुळे महागाई वाढली, तेलाचे भाव वाढले, डाळीचे भाव वाढले. लाडकी बहीण या योजनेला आपला विरोध नाही, पण आमची मागणी ही आहे की सुरक्षित बहीण योजना तुम्ही कधी आणणार आहात. ही आमची मागणी. मी काल गंगापूरला होतो. काल 70 वर्षाच्या बनसोडे नावाच्या एक आजी, त्यांनी माझ्या सभेमध्ये त्या अशा झाल्या आणि त्या म्हणाल्या मला बोलायचंय. मी म्हटलं बोला. नाही म्हणजे मला माईकवर बोलायचं. मग मी म्हटलं काय मुद्दा आहे? तर हेच लाडक्या बहीण. त्या म्हणाल्या आम्हाला 1,500 रुपये देऊ नका, तुम्ही 1,500 जे आम्हाला देताय ते आमचेच आम्हाला देताय, आम्हाला काही कळत नाही. आमच्या लेकीला, आमच्या लेकाला नोकरी लावा, हा मुद्दा आहे. महागाई कमी करा, हा मुद्दा आहे. आम्हाला सुरक्षा द्या, हा मुद्दा आहे. लातूर सिटी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास लातूरमध्ये सुरू झाला. देशामध्ये हे पहिलं उदाहरण आहे. आणि गंगापूरच्या आम्हाला सरपंचांनी सांगितलं की गंगापूरहून सिटी बस लातूरला येते. वर्षाला 25 लाख रुपयाची बचत त्या तिकिटाच्या पैशाची त्या महिलांची होते आहे, असं आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि ते काही मोफत सेवा द्यायचं म्हणून नाही, तुमचा प्रवास हा सुरक्षित असला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला तो मोफत केलेला आहे. कारण त्या सिटी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तुमचा प्रवास हा सुरक्षित होईल, कोणी धक्का लावणार नाही, कोणी छेडछाडी केली तर त्याचा बंदोबस्त आम्हाला करता येईल, कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला नीट राखता येईल. हे सगळं आपल्याला करायचं. आणि लातूरमध्ये सुद्धा आम्ही खूप योजना आपल्यासाठी मंजूर केलेल्या आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये या गेल्या 5 वर्षामध्ये 2,250 कोटी रुपयाचा निधी हा आपण खेचून आणलेला आहे. त्याचा तपशील आम्ही आपल्याकडे देणार आहोत. त्याची बेरीज सुद्धा तुम्हाला करता येईल. म्हणजे हे आकडे नुसते तुमच्याबरोबर टाकायचे म्हणून नाही, प्रत्येक योजनाचा आकडा आणि त्याची बेरीज तुम्हाला करता येईल. हा शाश्वत विकास तुमच्या आशीर्वादानं
आम्ही या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये करू शकलो हे मला पहिल्यांदा आपल्याला इथं सांगितलं. विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या अनेक इमारती आम्ही मंजूर केल्या. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभं केलं. आम्ही त्याचा विस्तार केला. मी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम केलं. आम्ही आता तिथं 100 मुलांचं हॉस्टेल आणि 100 मुलींचं हॉस्टेल हे मंजूर केलं. त्याचं काम प्रगतीपथावर आहे. तुम्हाला ते काम गांधी चौकामध्ये गोल्ड मार्केटच्या मार्गाने तुम्हाला ते पाहायला मिळेल. जुन्या गावामध्ये लातूरच्या पटेल चौकामध्ये 150 खाटाचं एक नव रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, तेही विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एक्सटेन्शन बिल्डिंग हे आम्ही तिथं मंजूर केलं. सारथीचं उपकेंद्र महिला तंत्रनिकेतनच्या शेजारी त्याचं काम सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार असताना त्या समितीमध्ये मी होतो. राज्यामध्ये काही केंद्र मंजूर झाले आणि 2 उपकेंद्र मंजूर झाले, एक लातूरला आणि एक कोल्हापूरला. आणि त्याचं काम इथं सुरू आहे. मराठा समाजासाठी ज्या अत्यावश्यक व्यवस्था तिथं आपल्याला उभ्या करायच्या त्याचा विकास तिथं होतोय. मुलांसाठी हॉस्टेल आहेत, मुलींसाठी हॉस्टेल आहेत, ऑडिटोरियम आहे, लायब्ररी आहे, स्टडी सेंटर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आहे. आणि म्हणून समाजातल्या प्रत्येक घटकाचं मागासलेपण आपल्याला कसं दूर करता येईल हा विचार आम्ही केला. अनेक बौद्ध विहार आम्ही विकसित केली. शहरामध्ये कुठेही तुम्ही पहा जिथे बौद्ध विहार उभं आहे ते काँग्रेसनं उभं केले. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी उभं केलं. शादीखाना लातूरच्या पूर्वेला अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी त्याची मागणी होती शादीखाना उभा करायचा. तो आम्ही उभा केला. लातूरमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना अधिक सक्षम कशा होतील यासाठी पहिला टप्पा 250 कोटीचा, दुसरा टप्पा 250 कोटीचा, असा एकूण 500 कोटीचा टप्पा आम्ही मंजूर केला. त्याची कामं प्रगतीपथावर आहेत. आज कुठं 8 दिवसाला पाणी येत आहे, कुठं 4 दिवसाला पाणी येत आहे. याची गळती कमी होईल, शुद्ध पाणी येईल, याकडे आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मल्लसरण योजना आम्ही मंजूर केली 300 कोटी रुपयाची. पहिल्या टप्प्याचं काम त्याचं आता पूर्ण होतं. म्हणजे आपलं सांडपाणी घाणपाणी आता बंदिस्त पाईपमध्ये आपल्या घरातून शहराच्या बाहेर नेण्यात येईल. शहराच्या बाहेर त्याच्यावर प्रक्रिया करण्यात येईल आणि प्रक्रिया करून ते पाणी पुनर्वापर इतर प्रयोजनासाठी करण्यात येईल. ही देखील योजना आपण आता मंजूर केलेली आहे. कारण आता आपण ज्या आपल्या नाल्या आहेत त्याच्यामध्येच हे पाणी आपण सोडतो आणि म्हणून दुर्गंध पसरते, रोगराई पसरते. आता येणाऱ्या काळामध्ये त्याचाही बंदोबस्त होईल. अशी मल्लसरण योजना पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे. दुसरा टप्पा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही मंजूर करू आणि लातूरमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज हे जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं स्वप्न होतं ते आता आपण येणाऱ्या काही कालावधीमध्ये ते पूर्ण करणार आहोत. लातूरमध्ये लोड शेडिंग संपुष्टात आली. वीज पुरवठा हा कधी खंडित होत नाही. 0 लोड शेडिंग हे कुणी केलं? आपल्याही शहरामध्ये लोड शेडिंग होत होतं. मला आठवत आहे 4 तास 6 तास शहरात होत होतं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी प्रयत्न केले. ज्या व्यवस्था विकसित करायच्या त्या व्यवस्था विकसित केल्या. मग ते सबस्टेशन असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, 240 केव्हीएच्या लाईन असतील, 33 केव्हीएच्या लाईन असतील, 128 केव्हीएच्या लाईन असतील.
हे जाळं कोणी उभं केलं? हे सहज होत नाही दीपक. या योजना मंजूर कराव्या लागतात, त्या विकसित कराव्या लागतात. कदाचित आम्ही रोज तुम्हाला हे सांगू शकणार नाही की आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, पण तुम्हाला एक खात्री देतो, जसं तुम्ही आमचा विचार करता असं मला वाटतं बरं का. म्हणजे आपली भेट जरी होत नसली तरी तुम्ही आमचा विचार करत असता असं मला वाटतं. जसं तुम्ही आमचा विचार करत असता तसाच आम्ही तुमचा विचार करत असतो. हे मला विनम्रपणे आपल्या पुढे मांडायचं आहे. तुम्ही आम्हाला निवडलं ना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून, ते आमचं कर्तव्य आहे. लातूरकर याचा विकास आमच्यासाठी सर्वप्रथम. दुष्काळामध्ये पाणी पुरवठा कोणी केला? अगदी आमच्या ह्या सगळ्या सहकार्यांनी, सगळ्यांची नावं घेऊ शकतो, तुम्हाला आठवता येते. अगदी तुमच्या घराच्या दारापर्यंत येऊन तुमच्या पाण्याच्या टिपामध्ये पाणी सोडण्यापर्यंत हे आमच्या सगळ्या सहकार्यांनी केलं. दुष्काळामध्ये हे अजूनही आपण विसरलेले नाही. मला आपल्याला हे सांगायचं आहे की जे नातं आपलं आहे हे नातं अधिक सक्षम करण्याची वेळ आली. कोण विरोधात बोलतोय, कोण विरोधात उभं राहणार आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपला एक विचार आहे, या विचाराने आपण पुढे जाणार आहोत आणि हाच विचार उद्या महाराष्ट्राला तारणार आहे हे आपण फक्त लक्षात ठेवू. आपल्यापैकी प्रत्येकाला आज ही बैठक अतिशय उत्तम या ठिकाणी झालेली आहे. माझे सहकारी मला असं सांगत होते की अशा बैठका वारंवार ह्या झाल्या पाहिजे. मला असंही सुचवण्यात आलं की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तुम्ही जनता दरबार घ्या, तेही आपल्याला घेता येईल. महिन्याला एखादा जनता दरबार एखाद्या भागामध्ये आयोजित करून तिथल्या नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या दारापर्यंत जाऊन सोडवण्यासाठी जनता दरबार सुद्धा घेण्याचा शब्द मी आज आपल्याला आपल्या जाहीरनाम्यामध्ये असेल ते देखील मला आपल्याला आणि सगळ्यात सोपं, आज या बैठकीला तुम्हाला ज्यांनी निमंत्रण दिलं, या बैठकीला ज्यांनी कोणी दिलं, आता अनेकांनी दिलं, ज्यांनी दिलं ना ते माझ्या 24 तास संपर्कात ज्यांनी निमंत्रण दिलं, ब कड जे कोणी असतील ते माझ्या 24 तास 365 दिवस संपर्कात. त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुम्हाला कधी कसली अडचण आली तुमच्यापैकी कोणालाही मला तर संपर्क कराच तुम्ही. आम्हीही तुम्हाला संपर्काची माध्यमं करतो. आमचं घर आपल्यासाठी 24 तास उघडं आहे, आमचं ऑफिस तुमच्यासाठी 24 तास उघडं आहे, आमचे कार्यकर्ते तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहेत. आम्हाला तुम्ही फोन करा, SMS करा, व्हॉट्सअप करा. आमचे जे कार्यकर्ते आहेत तुम्ही त्यांना संपर्क जरी केला तर अर्ध्या रात्री ते तुम्हाला माझ्याकडे घेऊन येतील. त्यामुळे ही काळजी नसावी. आज अमित देशमुखांची भेट झाली, आज आम्ही अमित देशमुखांना पाहिलं, आज आम्ही अमित देशमुखांना ऐकलं. पुन्हा काय ही शंका डोक्यात असू. मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला ही जी आमची टीम आहे ही आपल्यामध्ये एक दुवा, एक कडी म्हणून काम करेल. 20 तारखेला मतदान होणार आहे. आपल्याला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. काही दिवसामध्ये दिवाळी आहे. दिवाळीच्याही मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. हाताचं चिन्ह, हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला आशीर्वाद द्यायचे हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. दुआ का कोई रंग नहीं होता, दुआ का कोई रंग नहीं होता, लेकिन दुआ जरूर रंग लाती है.
प्रार्थनेचं तसंच. त्यामुळं प्रार्थनेमध्ये मला लक्षात ठेवा, दुआ में याद रखना. माझ्या सगळ्या सहकार्यांनी जी अपार मेहनत या स्नेह भेटीच्या आयोजनामध्ये घेतली, याबद्दल मनापासून मी त्यांचं कौतुक करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. सूर्यकांत कातळे आल्यापासून बसलेच नाही, त्यामुळं सूर्यकांत कातळे, गोपू यादव, बर्डे, कामेगावकर, पिंटू, डॉक्टर सोळंके, दीपक सूळ, सुधाकर सोळंके, हे आमचे सगळेच प्रमुख. बाबासाहेब गायकवाडांचं असं आहे की तुम्हाला जिथं आवश्यक असेल तिथेच आहे का. औसा म्हणला औसा, 78 पासून लातूरमध्ये राहतो. इथं शिकलो, इथं वकिली केली. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या नागरिकांचे आभार व्यक्त करतो, नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राच्या या लढाईमध्ये तुम्ही तुमचं पाठबळ महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं करावं असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कृपया